तर आज आलेलो मी परतूर मध्ये आणि हे भेटले मला खूप मस्त दुकानदार आहे. त्यांचं नेचर खूप चांगलं आहे आणि व्यवहार खूप जबरदस्त आहे त्यांचा. तर मला त्यांच्याकडून एक फीडबॅक घ्यायची होती की तुम्हाला गुरुचे प्रोडक्ट कसे वाटते सगळे? नाही, सगळी चांगली क्वालिटी मस्त आहे. आणि ड्रायफ्रूट मध्ये ड्रायफ्रूट मध्ये अंजीर, काजू चांगली क्वालिटी. तसे आपण इलायची ड्रायफ्रूट मध्ये नाही ना ते. नाही ड्रायफ्रूट मध्ये असं काय इलायचीची पॅकिंग आपली गुरुची चांगली क्वालिटी. हा, चांगली अट्रॅक्टिव्ह आणि मागणी पण जास्त आहे त्याला बाजारात. डिमांड खूप जास्त चांगली डिमांड आहे. आणि ड्रायफ्रूट मध्ये सर्वात जास्त टॉप सेलिंग प्रोडक्ट कोणतं वाटतं तुम्हाला? अंजीर चालतं तुमचं चांगलं. हा, अंजीर मध्ये. आणि म्हणजे सर्व्हिस कशी वाटते? सर्व्हिस पण चांगली, कारण की ऑर्डरला याला नेहमी येतात. तसं समजून पण सांगतात की काय कसं विकायचं, काय प्रोडक्ट चांगलं आहे असं. कुठल्या प्रोडक्टची स्ट्रॅटेजी कशी आहे किंवा कुठल्या प्रोडक्टला केव्हा डिमांड मार्केटमध्ये खूप जास्त राहते? डिमांड म्हणजे आता सध्या तर उन्हाळा दिवस असल्यामुळं थोडं कमी चालतंय. पण जसं थंडी जशी वाढल किंवा तसं मग ड्रायफ्रूटला मागणी जास्त येते आणि गुरुची प्रोडक्टला जास्त मागणी येते पुन्हा विशेष म्हणजे असं आहे. ठीक आहे सर, थँक्यू. तर परतूर मधलं सगळ्यातलं मोठं सुपर मार्केट आहे हे, खूप भयंकर वालं. तर चला आपण आतमध्ये भेटूया. ऍक्च्युली खूप साऱ्या दुकानदारांचा व्हिडिओ घ्यायचा होता, बट प्रॉब्लेम असा आहे की त्यांना कॅमेरा फेस करायला थोडस अडचण येते. तर हे आपले सर आहे परतूर मधले. खूप जुनी ओळख आहे आपली. ते पहिले त्यांचं ते छोटं काउंटर होतं तिकडं त्या साईडला. तर खूप दिवसानंतर भेटतोय मी आणि असं. हो ठीक आहे, चालेल. खूप जुनी ओळख होती आमची परतूर मध्ये, त्याच्यामुळे आणि आज त्यांच्याकडून ऑर्डर घ्यायसाठी तिथं आलेलो आहे. मॅडम हे कसं काम करते सांगता येईल का तुम्हाला? नाही, तुम्ही सांगू शकता, असं काही नाही. माहिती नाही की त्याच्याबद्दल? म्हणजे नेमकं कशाचं मशीन आहे ते? म्हणजे याच्यावर काउंट करायचं फक्त? नाही, थोडस फोन नंबर कसं टाकायचा ते? अच्छा, ठीक आहे, थँक्यू. तर अशा एक मिनिट, हे अशा प्रकारचं वेगळं मशीन आहे. त्याच्यावर हे जे तांदूळ आहेत, हे तांदूळ वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्याला कोडिंग दिलेली तांदूळाला. XYZ नंबर आहे, त्या नंबर इथं टॅप करायचा, मग त्याच्यानंतर ते काउंट होतं. अशा प्रकारचं सिस्टम आहे. तर परतूर मधलं सगळ्यात मोठं मॉल आहे हे सुपर मार्केट. वरती पण एक केबिन आहे. हे पण आपले ज्येष्ठ परम मित्र आहेत. मागचे भेटले होते आपल्याला. तर गुरु मधले पण सगळे, गुरुचे जे ड्रायफ्रूट असतात ते या साईडला लागतात. सगळे लूज मधले जे असतात ते या साईडला लागतात. जिऱ्याचा जो कट्टा असतो तो कट्टा येतो इकडे आणि इकडे येऊन तो त्यांच्या सीतानंद म्हणून पॅक होतो. हे सीतानंद, किसमिस, बदाम लूज मधून येतात आणि इकडे सीतानंदच्या पॅक केलं जातं. जसं काजू, बदाम, किसमिस, पिस्ता, अंजीर, अक्रोड, ते सगळ्या प्रकारचे लूज मध्ये इकडे मागवले जाते आणि त्याची रिपॅकिंग होते सीतानंद नावाने, जे की यांच्या स्वतःचं नाव आहे. तर लोक व्हिडिओ मध्ये यायला थोडस त्यांना प्रॉब्लेम होतो किंवा त्यांना व्हिडिओमध्ये थोडस हेजिटेट होतं, त्यामुळे त्यांचे सर्वांचे व्हिडिओ घेऊ शकलो नाही. आणि प्लस पॉइंट हा होता की मला थोडस लवकर जायचं होतं आणि जिम पण अटेंड करायचं, त्याच्यामुळं आणि जास्त टाइम नाही आपल्याकडे. परतूर हा असं शहर आहे ज्याच्यामध्ये खूप सारे काउंटर आहेत आणि ते करायला खूप जास्त वेळ लागतो आणि व्हिडिओ घेत ते काउंटर करणं म्हणजे खूप मुश्किलीचं काम आहे. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं लवकर आवरायचं होतं आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे व्हिडिओ नाही घेतले. काही सिलेक्टेड काउंटरच होते ज्यांचे आपण व्हिडिओ घेऊ शकलो. त्याच्यानंतर आता आपल्याला जायचंय जिम मध्ये. परतूर मधून जालन्यात जायला जवळपास 1 तास लागतो. तर ही इथे यांची केबिन आहे. इकडे आहे ना थोडस, हे पूर्ण सुपर मार्केटचे सगळे एक ना एक कॅमेरा इकडे दिसू शकतो आपल्याला. इकडे सर उभा आहे ते. त्याच्यानंतर हे आउटडोअरच आहे, सगळे ओव्हरऑल सेटअप आहे. त्याच्यानंतर कॅम्प्युटर मध्ये काहीतरी काम चालू आहे यांचं. तर ही एक स्पेशल त्यांची केबिन आहे. इथे सर बसतात. इथे जे सपोज माझ्यासारखे सेल्समन किंवा कोणी ऑर्डर जे त्यांची मीटिंग असते ते बसतात. इथे काही फाईल्स वगैरे, इथे AC आहे. बाकी भेटत तुम्हाला बाहेर, चला ते दाखवू शकतो तो आता मला. तर इथे त्यांचं असं सगळे काम वगैरे चालतं, जे आपण लूज मध्ये म्हटलं. लूज मध्ये येऊन सीतानंद नावाचं पॅक केलं जातं. असे इकडचे कामगार लोक इकडे काम करतात. हे त्यांचा सेकंड फ्लोअर आहे आणि खूप मोठा आहे.
हे जे लूज मध्ये आलेलं ते सगळं रिपॅक केलं जातं त्यांच्या स्वतःच्या ब्रँड मध्ये. जसं की आता हे पोहे वगैरे, हे काय पोहेचे ना? हा, स्वतःचं नाव सीतानंद नावाने पॅक केलं जातं. आता हा साबुदाणा 1 किलोचा किंवा 250 ग्रॅम मध्ये पॅक केलं जातं सीतानंद नावाने. हे आपलं तर राजभोगच आहे, तांदूळ. हा, स्टॉक. आता हे सेकंड फ्लोअर मध्ये खूप सारं हे पूर्ण जो एक्स्ट्राचा स्टॉक असतो तो इथे आलेला आहे. हे इकडे लोक काम करताय, जे की 1 किलोचं म्हणजे जे लूज मध्ये असतो त्याला सीतानंद नावाने 1 किलोची पॅकिंग किंवा 250 मध्ये, 100 मध्ये, 50 मध्ये असं सीतानंद नावाच्या स्वतःच्या ब्रँडच्या नावाखाली अशी पॅकिंग केलं जाते. हो, हे सगळं म्हणजे याला एक स्टोरेज रूम आपण म्हणू शकतो. हा, हे सेकंड फ्लोअर मध्ये, मी सेकंड फ्लोअरला आलेलो आहे सध्या. तर आता ऑर्डर घ्यायचा टाइम झालेला आहे, त्याच्यानंतर ऑर्डर घेऊन आपण लगेच निघणार आहे जालन्याकडे. चला.